अमरावती येथे भारतीय बौद्ध महासभा संस्थेची विभागीय बैठक संपन्न। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी पद्मा मोहोळ। 22/2/2025 रोजी अमरावती येथे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची विभागीय बैठक पार पाडण्यात आली। या बैठकीमध्ये विदर्भ अध्यक्ष बनसोड सर उपस्थित होते। या मीटिंगमध्ये जिल्हा व तालुका या समितीने कसे काम केले पाहिजे याबद्दल बनसोड सरांनी भरपूर चांगली माहिती सांगितली व बँकेच्या शेअर्स बद्दल पण त्यांनी माहिती सांगितली। या बैठकीमध्ये एकूण 5 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। या बैठकीला विदर्भ अध्यक्ष बनसोडे सर, घेवंदे सर, इंगोले सर, छपाने सर, मेश्राम सर, वाशिम महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पद्माताई मोहोळ, गवई सर, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि बौद्ध उपासक उपासिका हजर होते। सदर माहिती महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। सिद्धी ओवेसी सुद्धा हिंदुस्थान म्हणते, हे दोघं म्हणतात ते पगले जाऊ द्या, पहिले वाले दोन, पण तिसरा वाला बॅरिस्टर आहे, बरोबर आहे, आणि ज्यानं भारताच्या संविधानाची स्टडी करून डिग्री मिळवलेली आहे तोही माणूस त्याला हिंदुस्थान जेव्हा टीव्हीवर म्हणताना दिसते तेव्हा या देशात पुन्हा आपलं काही भलं नाही हे नक्की डोळ्यासमोर दिसते। अशाही परिस्थितीत तुम्ही आम्ही जर सावरलो नाही, एक झालो नाही, नुसतं वाद आणि भांडण करत बसलो तर उद्याचा येणारा काळ आपल्यासाठी चांगला असणार नाही। म्हणून या जिल्ह्याला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्फतीने बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने सक्षम करण्याच्या उद्देशाखाली आजची सभा इथं मी आयोजित केलेली आहे। 5 लोकांची निवड मी इथं केलेली आहे। या 5 लोकांनी पुढे काय करायचं ते सांगतात। 5 लोकांनी पुढे काय करायचं तर सर्वप्रथम सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणी गठीत करायची। ज्यांच्या कार्यकारिणी आता गेल्या 1 वर्षात तुम्ही गठीत केले असाल त्यांना पुन्हा मोडतोड करू नका। एकदा तुमची कार्यकारिणी झाली की ती 2 वर्षासाठी असते। माहितीसाठी लक्षात ठेवा, सगळ्या मुद्द्यावर येतो। मग 2 वर्ष आता मी नव्याने जिल्हा वाढी तयार केली पूर्व पश्चिम, पण आता गेल्या 2-4 महिन्यात एखाद्या तालुक्याची तुम्ही वाढी केली असाल तुम्ही कोणीही, तिला पुन्हा मोडायची गरज नाही। आणि जिथं तालुका वाढी बरोबर व्यवस्थित नाही असं तुम्हाला वाटते तिथं पुनर्गठित करा। पुनर्गठितचा अर्थ नव्याने गठीत करणे, टोटल चेंजेस आहे, म्हणजे चेंजेस म्हणजे बदल आहे। पुनर्गठित करणे म्हणजे जे लोक कामास इच्छुक दिसत नाही अशा लोकांच्या जागी पुन्हा दुसऱ्याची निवड करणे। जो काम करणार नाही त्याला जसाचा तसा ठेवणे हा त्याचा। या 2 पैकी जे पटत असेल त्याच्यात त्या 5 लोकांनी पहिलं आपली 15ची बॉडी तयार करावी 1 महिन्यात, आणि मार्च एंडिंग पर्यंत त्यांनी या आपल्या 7 तालुक्याची बॉडी तयार करायची आणि त्यांच्या अध्यक्ष, सचिव आणि त्यांचे फोन नंबर मला वैयक्तिक पाठवा किंवा विदर्भ ग्रुपवर पाठवा। मी आता तुम्हाला जोडेल जिल्ह्याचे अध्यक्ष, सचिव, तालुक्याचे ते इतर। दुसरं काम तुमचं काय म्हणजे काम तुम्हाला माहित पाहिजे। दुसरा काम आहे तुम्ही सगळ्या 7ही तालुक्याची जेव्हा बॉडी तयार करता तेव्हा त्या तालुक्यातल्या बॉडींना नक्की काय काम करायचं याचं 1 दिवसाचं ट्रेनिंग द्या। त्याला नाव आहे कार्यकर्ता प्रशिक्षण। का सांगायचं मला विचारा, मी तुम्हाला सिलेबस पाठवेन, पण आता मी फक्त सूचना करतो। नंबर 1 बॉडी तयार करणे स्वतः सकट तालुक्याची। ते झाली की 1 दिवस तुम्ही ट्रेनिंग ठेवा। ट्रेनिंग मध्ये तेच सांगा जे या पुस्तिकेत आहे। ह्या पुस्तिकेची हे सोसायटी आहे। या पुस्तिकेत 10 उद्दिष्ट आहे। या 10 उद्दिष्टावर ही सोसायटी आहे। तर पहिले डोक्यात हे 10 उद्दिष्ट आपण याच्यातला एकही नाही धरत तर दुसरा सांगत बसतो, त्याला अर्थ नाही। धम्माचं काम आहे म्हणजे का उद्दिष्टानुसार पहिल्या पोराला शिकवायचं तर उद्दिष्ट ठरलेलं आहे। का शिकवायचं, काही नाही शिकवायचं, काय शिकवायचं तसं या उद्दिष्टावर लक्ष करा आणि या उद्दिष्टानुसार पुढे जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांना 1 दिवसाचं ट्रेनिंग द्या। 5-5 लोक बोलवा आणि त्यांना काय सांगायचं सिलेबस मी तुम्हाला देईन। तिसरी सूचना, या प्रशिक्षणाला तुम्ही एखाद्या राज्याच्या माणसाला फोन करून बोलवा। येत असते नाही आले तर तुमच्या स्तरावर या,
म्हणजे तुम्ही काय करता हे राज्याच्या माणसाला माहित पाहिजे.